नमस्कार. तुमच्या सोसायटीचा महिन्याचा वीज वापर 1800 युनिट्स एवढा आहे का? तर मग तुमच्या सोसायटीचं महिन्याचं वीज बिल 36,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. वर्षाच्या वीज बिलाची किंमत ही 4,32,000 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि 25 वर्षासाठी 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. हो, 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. आता प्रश्न हा आहे की तुम्ही दरवर्षी लाखो रुपयांची रक्कम ही वीज कंपनीला देणार की तोच पैसा सोसायटीच्या विकासासाठी वापरणार? आता इमॅजिन करा, तुमच्या सोसायटीच्या रूटॉप वरती 15 किलोवॅटची सोलार सिस्टीम लावलेली आहे. ही 15 किलोवॅटची सोलार सिस्टीम दर महिन्याला 1800 युनिट्स एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल. म्हणजेच ही इलेक्ट्रिसिटी फ्री असेल. त्याच्यामुळे तुमच्या सोसायटीला दर महिन्याला 34,000 ते 36,000 रुपये एवढी मोठी वीज बिलात बचत मिळू शकेल. आता ही सोलार सिस्टीम लावण्यासाठी खर्च किती येतो? येणारा खर्च हा अनेक गोष्टींवर डिपेंड आहे, परंतु आपल्या या अनालिसिस साठी मी एक पर्टिक्युलर रक्कम विचारात घेतलेली आहे. समजा हा 15 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट लावण्यासाठी खर्च येतो 9,80,000 रुपये. महत्वाची गोष्ट, सध्या सोसायटींसाठी सोलार पॉवर प्लांट लावण्यासाठी पीएम सूर्यघर अंतर्गत सबसिडी उपलब्ध आहे 18,000 रुपये पर किलोवॅट. तर ह्या सोलार सिस्टीम साठी केंद्र शासनाकडून सबसिडी मिळेल 2,70,000 रुपयांची. म्हणजे सोसायटीला नेट खर्च येईल 9,80,000 वजा 2,70,000 म्हणजे 7,10,000 रुपये आणि मिळणारी बचत असेल दर महिन्याला 34,000 रुपयांपेक्षाही जास्त. म्हणजेच आरओआय किती झाला? 21 महिने. म्हणजेच 2 वर्षांच्याही आत, 2 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट टोटली फ्री होऊ शकते. समजा ही एवढी रक्कम तुमच्याकडे नाहीये, पूर्ण रक्कम नाहीये, तर दुसरा एक ऑप्शन आहे की लोन वरती सोलार घेणे. तर यामध्ये फक्त 2 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये 3 वर्षांसाठी लोन घेतलं तर ईएमआय येतो 28,000 रुपये आणि साधारणतः इलेक्ट्रिसिटीच्या बिलापोटी खर्च होईल 4,000 रुपये. 4,000 रुपये का? कारण ग्रीड सपोर्ट चार्जेस आता द्यावे लागतात जनरेट झालेल्या प्रत्येक युनिटसाठी 1.96 रुपये या दराने. समजा लोन घेतलं 5 वर्षांसाठी तर त्याचा ईएमआय येईल 20,000 रुपये आणि बिलापोटी येईल 4,000 रुपये साधारण. म्हणजेच पहिल्याच महिन्यापासून सोसायटीच्या सेव्हिंगला सुरुवात होईल. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट, पीएम सूर्यघर योजना ही भारतातल्या 1 कोटी घरांवरती सोलार लावण्यासाठी सबसिडी देते आणि आजपर्यंत 40 लाखांहूनही अधिक घरं ही सोलारवर गेलेली आहेत आणि दररोज खूप मोठ्या संख्येने नवीन अर्ज होत आहेत देशभरातून. त्यामुळे सोलारसाठी किंवा सोलार लावण्याचा निर्णय घेण्यामध्ये विलंब केला तर ही सबसिडी पुढच्या काही महिन्यांमध्ये मिळेलच याची कुठलीही हमी देता येत नाही. सोलार म्हणजे प्रदूषण कमी, सोलार म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी, सोलार म्हणजे तुमच्या सोसायटीसाठी आणि भारतासाठी ऊर्जा स्वावलंबन. इंडस सोलार पॉवर मध्ये आम्ही फ्री इलेक्ट्रिसिटी बिल अनालिसिस करतो, फ्री सोलार फिजिबिलिटी स्टडी करतो, फ्री सबसिडी असिस्टन्स देतो, फ्री नेट मीटरिंग गायडन्स देतो, कंप्लीट आरओआय रिपोर्ट आणि पुढच्या 5 वर्षांसाठी मेंटेनन्स सपोर्ट देतो. आज निर्णय घेतला तर पुढच्या 25 वर्षांसाठी वीज बिलामध्ये मोठ्या बचतीला तुम्ही सुरुवात कराल आणि निर्णय जर लांबवला तर दर महिन्याला, दर वर्षाला वाढत जाणारं वीज बिल. तुमचं शेवटचं वीज बिल आम्हाला व्हॉट्सअप करा, कारण सोलार लावण्याचा खर्च हा एकदाच होतो, मात्र न लावण्याची किंमत दर महिन्याला वीज बिलांच्या रूपामध्ये भरावी लागते. लक्षात ठेवा, सोलार हा सोसायटीसाठी खर्च नाही तर ती सर्वात फायदेशीर अशी गुंतवणूक आहे.